नाथबाबांच्या घरी राहिला. एवढंच नाही, दत्तात्रेय, भगवान दत्तात्रेय द्वारपाल होऊन राहिले ना, राहिले ना. एवढंच नाही महाराज, या नाथबाबांनी केलेलं हे कर्तृत्व इतकं मोठं राहिलं, इतकं मोठं राहिलं, इतकं मोठं झालं की त्या काळातली ही सगळी माणसं जी यवनांच्या आक्रमणामुळे विखुरली गेली होती, ही सगळी माणसं नाथबाबांनी पुन्हा एकत्रित बांधली. जे विषमतेचं वातावरण तत्कालीन काळामध्ये निर्माण झालं होतं, ते विषमतेचं वातावरण पुसत नाथबाबांनी पुन्हा समाज रामकृष्ण हरीच्या पताकाखाली आणला. आणि भागवत धर्माचा सगळ्यात मोठा प्रचारक म्हणून नाथबाबा त्या काळात आपल्याला दिसतात. हे ह्याच अर्थानं दिसतात जिथं जाती व्यवस्था संपूर्ण टाकली नाथबाबांनी आणि माणसं जोडण्याचं काम महत्वाचं हे नाथबाबांनी केलं महाराज. म्हणून लोक हो, नाथबाबांनी तुमच्या माझ्यासाठी संस्कृतातलं असलेलं तत्वज्ञान मराठीत आणलं. नाथबाबांनी या पद्धतीनं समाज बांधला. आणि त्या काळामध्ये अशी विखारीही लोक होती जे नाथबाबांचा या अंगाने विरोध करण्यावरती, कुठल्या, असं कसं काय शक्य आहे? नाथबाबा शांती ब्रह्म असूच कसं शकतो? परीक्षा घेतली पाहिजे नाथबाबांची. म्हणून 2 वेळा परीक्षा घेतली, 2 वेळा म्हणजे लिहिलेली 2 वेळा. काय काय यवन पाठवला महाराज, बसला होता पान खाऊन, नाथबाबांच्या अंगावर थुकला. नाथबाबा काही बोलले नाही. परत माघारी गेली, आंघोळ करून माघारी आली, परत थुकला, परत गेली, परत थुकला, परत आंघोळीला गेले. किती वेळा झाला असं? 100 वेळा झाला, 100 वेळा. आता तुम्हाला एक मजा सांगतो ऐका. नाथबाबा शांती ब्रह्म आहेत याचा अर्थ नाथबाबाच्या अंगात ताकद नव्हती का त्या काळात? तुम्ही सगळ्या संतांची यादी चाळून बघा, नाथबाबा एकमेव असा महात्मा आहे जो युद्ध कलेचं प्रशिक्षण घेतलेला महात्मा. कशाचं? युद्ध कलेचं प्रशिक्षण घेतलेला महात्मा आहे नाथबाबा. मनात आलं असतं तर एका झपाट्यात गार केला असता यवनात, एका झपाट्यात. पण महाराज काय आहे, अंगातली रग कुठं वापरायची असती हे नाथबाबांना चांगलं माहित होतं, जे अजून आपल्याला कळलं नाही. महाराज, अंगातली रग ही सकारात्मक अंगानेच वापरायची असते. म्हणून नाथबाबांनी 100 वेळा थुकला नाही, येऊन हरकत नाही. 101 वेळा येवनाला पाय धरावं लागणार. ही संयमता, हा विनम्र भाव सुद्धा नाथबाबांच्या मध्ये. यवनांगावरील कुंभला प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी